ऐका, परत मी तेच सांगते, फक्त स्वामी भक्त थांबा, बाकीचे पुढे जाऊ शकता, दुर्लक्ष करू नका. कारण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचा एक स्पेशल संदेश खास तुमच्यासाठी आहे. तो काय आहे ते आपण पाहायचं आहे. तुम्ही सतत बाहेर उत्तर शोधत असता ना, पण तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या आतमध्येच आहेत. बाहेर नका शोधू ती. थोडा वेळ काढा. प्रत्येक आवाजाला उत्तर देऊ नका. काही लढाया शांतपणेच लढल्या जातात. हो हो, अगदी शांतपणे. कारण कसं आहे ना, की गोंधळ गडबड करून काही उपयोग होत नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही गुरूंना नमस्कार करा. स्वामींची मनोभावे श्रद्धेने पूजा करा. स्वामींना तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सांगा, त्यांच्या चरणी व्हा तुम्ही. हो, आणि अजून एक, तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, गुरूंची कृपा आपल्याला गोंधळात नाही टाकत, किंवा गोंधळात ती ऐकायला सुद्धा येत नाही. शांततेत अनुभवा, शांत व्हा, स्वामींचं नामस्मरण करा आणि आज स्वामींचा जप करा. जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त स्वामी नामाचा, स्वामी समर्थांचा जप करा. स्वामींना शरण जा, तुमच्या आईवडिलांना नमस्कार करा. आणि ही गुरुपौर्णिमा खूप स्पेशल तुमच्यासाठी आणि स्वामींसाठी दोघांसाठीही करा. आणि जर हे खरंच आवडलं असेल ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा. डिटेल रीडिंगसाठी माझं पर्सनल सेशन बुक करा. थँक्यू.